सुमारे 800 वर्ष भारत गुलामीमध्ये होता आणि 17व्या शतकामध्ये विभूतीचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर जी स्वातंत्र्याची वहनी पेटली तेच 150 वर्षांच्या ज्या इंग्रजांच्या गुलामीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याचं कारण होतं. म्हणजे 17व्या शतकामध्ये हिंदवी स्वराज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं तो जो विचार होता तो विचार घेऊनच आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं. अनेक क्रांतिकारकांचे आदर्शच छत्रपती शिवाजी महाराज. भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्या ज्या घोषणा तयार झाल्यात ना त्या घोषणांमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. त्या विचारामुळेच आपण आता स्वातंत्र्यात जगतोय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी जो व्यक्ती त्या महाराष्ट्रात या भारतात राहत होता त्याला खाली तोंड करून 4-5 वेळा मुजरा करावा लागायचा त्या सुलतानाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्वाभिमानाने जगत होता प्रत्येक जण. ह्या सगळ्या गुलामीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुक्तता जर केली नसती, तो जो विचार त्या 17व्या शतकात उदयास आला नसता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, तर ज्यावेळी इंग्रजा विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा होता त्यावेळी कुठलीच ऊर्जा आपल्या हातात नसते किंवा आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचं जे वादळ होतं ते वादळ आपल्या मनात कधीच घोंगावलं नसतं. कारण आधी पण आपण गुलामीमध्ये होतो, नंतर पण आपण गुलामीमध्येच जर राहिलो असतो तर आपण ह्याच्यानंतर पण इंग्रजांनी पण आपल्याला गुलामीतच ठेवलं असतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हे आपल्या देशाचं खूप मोठं भाग्य आहे असं आपण म्हणायला काय हरकत नाही.